मेष राशीच्या मित्रांनो नमस्कार. तुम्हा सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष म्हटलं की आपल्या मनात खूप साऱ्या आशा, खूप सारी स्वप्न असतात. आपल्याला वाटतं की गेल्या वर्षात ज्या काही अडचणी आल्या त्या आता या नवीन वर्षात येऊ नयेत. आपलं घर सुखात समाधानाने भरलेलं असावं, हातात पैसा खेळता राहावा आणि कुटुंबात आनंदाचं वातावरण असावं. आणि आजचा हा व्हिडिओ खास आहे आपल्या मेष राशीच्या लोकांसाठी. मित्रांनो, मेष ही राशीचक्रातील पहिली राशी, जिचा स्वामी आहे मंगळ. तुम्ही लोक स्वभावाने खूप जिद्दी, कष्टाळू आणि उत्साही असतात. पण कधी कधी नशीब साथ देत नाही आणि कामं रेंगाळतात. मग अशा वेळी 1 जानेवारीला म्हणजेच वर्षाच्या पहिल्या दिवशी असे कोणते सोपे पण प्रभावी उपाय तुम्ही केलेत पाहिजेत, ज्यामुळे अख्खं वर्ष तुमची चांदी होईल. हेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ खूपच माहितीपूर्ण होणार आहे, त्यामुळे तो शेवटपर्यंत नक्की पहा. मी तुम्हाला शेवटी काही टिप्स देणार आहे, जेणेकरून तुम्हाला वर्षभर तुमचं वर्ष एकदम सुख समाधानात जाईल. त्यामुळे पुढे जाण्यापूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया मेष राशीचा स्वभाव आणि नवीन वर्षाचे महत्त्व काय असणार आहे मेष राशीसाठी. तर बघा, मेष राशीचे लोक म्हणजे अग्नितत्वाचे लोक. तुमच्यात ऊर्जा खूप असते, पण कधी कधी रागामुळे किंवा घाईमुळे तुमचे बनलेले काम बिघडू शकतं. 2026 हे वर्ष तुमच्यासाठी प्रगतीचं असणार आहे, पण त्याला जर अध्यात्माची आणि योग्य उपायांची जोड मिळाली तर मग सोन्याहून पिवळं. 1 जानेवारी हा दिवस फक्त कॅलेंडर बदलण्याचा दिवस नाही, तर तो आपल्या आयुष्याची दिशा ठरवण्याचा दिवस आहे. या दिवशी आपण जी ऊर्जा निर्माण करतो तीच ऊर्जा आपल्याला पुढचे 12 महिने साथ देत असते. त्यासाठी मी काही तुम्हाला उपाय सांगणार आहेत, जे तुम्हाला 1 जानेवारीला करायचे आहेत. तर मित्रांनो, सर्वात प्रथम उपाय म्हणजे सूर्याला अर्घ्य देणे. तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठून आंघोळ उरकल्यानंतर एका तांब्यात पाणी घ्या. त्यात थोडं लाल फूल किंवा कुंकू टाका. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे आणि सूर्याशी त्याची मैत्री आहे. त्यामुळे सूर्याला अर्घ्य देताना ओम सूर्याय नमः या मंत्राचा उच्चार करा. यामुळे तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल आणि वर्षभर आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तर तुम्ही आवर्जून सूर्याला अर्घ्य अर्पण करा, जेणेकरून तुमचं जे वर्षभर आरोग्याच्या तक्रारी असतील त्या कमी होण्यास आपल्याला फायदा होईल. दुसरा उपाय म्हणजे हनुमान चालीसा आणि गुळ फुटाणे. मेष राशीसाठी संकटमोचन हनुमान हे सर्वात मोठे आधार आहेत. 1 जानेवारीला मंदिरात जाऊन किंवा घरात हनुमान चालीसा पठण करा. हनुमानाला गुळ आणि फुटाण्यांचा नैवेद्य दाखवा. हा नैवेद्य नंतर गरीब मुलांना तुम्ही वाटू शकता. हा उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व संकटांना दूर ठेवेल. त्यामुळे हनुमान चालीसा तुम्ही रोज सुद्धा पठण करू शकता, घरामध्ये किंवा मंदिरात जाऊन सुद्धा तुम्ही पठण करू शकतात. याच्यामुळे आपल्याला खूप फायदा होतो. मित्रांनो, माहिती आवडत असेल तर कमेंटमध्ये जय हनुमान नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या. त्यानंतरचा तिसरा उपाय म्हणजे दानधर्माचे महत्त्व. मित्रांनो, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही लाल रंगाच्या वस्तू दान करणे मेष राशीसाठी खूप शुभ मानलं जातं. तुम्ही लाल कपडा, मसूर डाळ किंवा तांब्याची वस्तू दान करू शकता. यामुळे तुमच्या पत्रिकेतील मंगळ ग्रह बलवान होतो आणि अडकलेली कामं मार्गी लागतात. त्यामुळे या दिवशी तुम्ही लाल रंगाच्या वस्तू दान नक्कीच करावा. आर्थिक सुख समृद्धीसाठी काही उपाय आहेत, ते आपण बघूयात. तर आपण आता बोलूया पैशाबद्दल.
प्रत्येकाला वाटतं की खिशात नेहमी पैसा राहावा. मेष राशीच्या लोकांनी 1 जानेवारीला आपल्या तिजोरीत किंवा पाकिटात एक लाल रंगाचा कागद किंवा लाल गुंजा ठेवाव्या. तसेच शक्य असल्यास कपाटात दक्षिणावर्ती शंख ठेवावा आणि त्याची पूजा करावी. यामुळे लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न राहील आणि वर्षभर पैशाची कमतरता भासणार नाही. यामुळे तुम्हाला आर्थिक सुखसमृद्धी मिळेल. तर हा उपायसुद्धा तुम्ही नक्की करा. त्यानंतरचा उपाय आहे कौटुंबिक शांततेसाठी. घरात सतत कटकटी असतील तर कोणालाच सुख मिळत नाही. मेष राशीच्या लोकांनी 1 जानेवारीला संध्याकाळी घराच्या उंबरठ्यावर तुपाचा दिवा लावावा. घरात गुगुळाचा धूर करावा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि सकारात्मकता येते. आपल्या आईवडिलांचे आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात करा, कारण त्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठा कोणताही उपाय जगात नाही. त्यामुळे घराच्या सुख शांतीसाठी, कौटुंबिक शांततेसाठी तुम्ही हा उपाय साधा सोपा आहे, हा नक्की करा. त्यानंतरचा वर्षभर पाळायचे काही नियम आहेत, ते जाणून घेऊया. तर मित्रांनो, हे उपाय तर तुम्ही 1 जानेवारीला करालच, पण वर्षभर काही गोष्टी लक्षात ठेवा. जास्तीत जास्त लाल आणि पांढऱ्या रंगाचा वापर करा. तुम्ही या रंगाचे कपडे परिधान करू शकता, या रंगाच्या वस्तू तुम्ही कोणाला दान करू शकता. तर या गोष्टींचा तुम्ही जास्तीत जास्त वापर करा, या रंगांचा जास्तीत जास्त वापर करा. कोणाशीही वाद घालताना आपल्या जिभेवर ताबा ठेवा. अजिबात कोणाशी छोट्या छोट्या गोष्टीवरून म्हणा की कोणत्याही गोष्टीवरून अजिबात कोणाशी वाद घालू नका. शांतता बाळगा आणि दर मंगळवारी शक्य असल्यास मीठ खाणे टाळावे. हे छोटे छोटे बदल तुमच्या आयुष्यात खूप मोठा सकारात्मक बदल घडवून आणू शकतात. त्यामुळे हे तुम्ही आपल्या रोजच्या किंवा वर्षभर तुम्ही हे नियम पाळा, जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल. तर मेष राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, हे होते काही खास उपाय जे तुम्हाला नवीन वर्षात सुख आणि समृद्ध ठेवतील. मला खात्री आहे की हे उपाय करून तुम्ही तुमचं 2026 हे वर्ष अत्यंत आनंदात घालवाल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुमचे काही प्रश्न असतील तर तेही विचारा, मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मेष राशीच्या लोकांपर्यंत पोहोचवा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि असेच आनंदी राहा. धन्यवाद.